नमस्कार. किवंतु लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठी आडनावांचे प्रकार या 155 भागांच्या मालिकेतील आजचा आपला 52वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मोसमी मराठी आडनाव. आता मोसमी मराठी आडनावे हा काय प्रकार आहे, तर हवामान खात्याशी संबंधित जे शब्द आहेत, हवामान खाते ज्या वेळेला हवामानाचा अंदाज वर्तवतं त्याच्यासाठी जे शब्द वापरले जातात त्या शब्दांशी संबंधित जे आडनाव आहेत त्यांना आपण मोसमी मराठी आडनावे असं म्हणू शकतो. तर आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत अशीच काही 62 मोसमी मराठी आडनाव. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतु ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतु लाईव्ह युट्यूब चॅनल. पहिलं जे आडनाव आहे, पहिल्यांदा आपण तो शब्द बघूयात आणि मग त्याच्यावरून पडलेलं आडनाव बघूयात. पहिला शब्द आहे उन्हाळा. त्याच्यावरून आपल्याला उन्हाळे किंवा उन्हाळे अशी काही आडनावं मराठीमध्ये पडलेली दिसून येतात. हिवाळा या शब्दापासून आपल्याला हिवाळे आडनाव पडलेलं दिसून येतं. पावसाळा या शब्दापासून पावसाळे किंवा पावसाळे आडनाव आपल्याला मराठीमध्ये आढळून येतात. ऋतू या शब्दापासून ऋतुचार्य किंवा ऋतुज किंवा ऋतजे ही आडनाव आपल्याला मराठीमध्ये आढळून येतात. हवा या शब्दापासून हवाळे हे आडनाव मराठीमध्ये दिसून येतं. हवाळे किंवा हवामाने किंवा हवामाने अशी आडनावे ती सर्व हवा या शब्दापासून आलेली असू शकतात किंवा हवामाने या शब्दापासून पण हवामाने हे आडनाव तयार झालेलं असू शकतं. वातावरण या शब्दापासून वाते वातबरे ही आडनावं आपल्याला मराठीमध्ये पडलेली दिसून येतात. तापमान या शब्दाशी मिळती जुळती तापे किंवा तापसे ही उष्णता दर्शवणारी आडनावं आपल्याला मराठीमध्ये आढळून येतात. अंश आपण म्हणतो की एवढे अंश डिग्री सेल्सिअस तापमान झालं आपलं. अंश जो मराठीमध्ये शब्द आहे जो तापमान दाखवतो त्याच्यापासून अंशुले हे मराठीमध्ये आडनाव आपल्याला पडलेलं आढळून येतं. थंडी आपण म्हणतो की मला थंडी वाजायला लागली. थंडी या शब्दापासून थंडावणे किंवा थंडणे थंडाने किंवा गारठे ही जी आडनावं आहेत ही आडनावं थंडी या शब्दापासून निर्माण झालेली आहेत. बर्फ या शब्दापासून बर्फे किंवा गोठणे ही दोन आडनावं आपण सांगू शकतो. हिम किंवा हिमवर्षाव हा जो शब्द हवामान खात्यात वापरला जातो त्याच्यापासून हिमगिरी आणि हिमशैली ही दोन आडनावं मराठीमध्ये असलेली आपल्याला दिसून येतात. उकाडा या शब्दापासून उकाडे आडनाव प्रसिद्ध आहे. ऊन या शब्दापासून उणे किंवा उणे ही दोन आडनावं पडलेली आपल्याला दिसून येतात. पाऊस या शब्दापासून पावसे पाऊसकर पावसकर ही आडनावं मराठीमध्ये प्रसिद्ध आहेत. गारा या शब्दापासून गारे हे आडनाव मराठीमध्ये पडलेलं आपल्याला आढळून येतं. ढग या शब्दापासून ढगे आडनाव आपल्याला सर्वांना माहित आहे. आभाळ या शब्दाचा अपभ्रंश होऊन आभाळ हे आडनाव मराठीमध्ये आलेलं आहे. सर जे आपण म्हणतो की पावसाची सर आलेली आहे किंवा पावसाची सर पडते आहे त्याच्यावरून सरे हे आडनाव किंवा अनेक त्याच्या आपण रूप मागे पाहिलेले आहेत, सोनसरे वगैरे. ते सर शब्द जिथे जिथे येतो ते सर्व हवामान खात्याशी संबंधित आपण म्हणू शकतो. पावसाची सर पडणार आहे आज असं हवामान खात्यामध्ये सांगितलं जातं, त्याच्यावरून सरे आडनाव आलेले. वारा या शब्दावरून वारे आडनाव प्रसिद्ध आहे, काही जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. वादळे हे आडनाव वादळ या शब्दापासून आलेलं आहे. वावटळ या शब्दापासून वावटळे हे आडनाव पडलेलं आपल्याला आढळून येतं. अंधार या शब्दापासून अंधारे आडनाव सरळ सरळ आपल्याला दिसून येतं. कोरडा या शब्दावरून कोरडे आडनाव पडलेलं आहे. दुपार या शब्दापासून दुपारे आडनाव पडलेलं आहे. त्यानंतर तुफान या शब्दापासून तुफाने आडनाव आपल्याला आलेलं दिसतं. वारंवारता आपण हा शब्द जो हवामान खात्यामध्ये वापरला जातो त्याच्यावरून वारंवारे हे पण मराठीमध्ये एक आडनाव आहे किंवा वारवारे किंवा वरवरे ही जी आडनाव पडलेले ही वारंवारता शब्दाशी त्यांची उत्पत्ती आपल्याला जोडता येऊ शकते. दवबिंदू हा जो शब्द आपल्याला आढळून येतो किंवा दव हा शब्द हवामान खात्यात आढळून येतो त्याच्यावरून दवे हे आडनाव पडलेलं आहे हे निश्चित आहे. दाब आपण ज्याला म्हणतो की हवामानाचा दाब वाढलेला आहे किंवा हवेचा दाब वाढलेला आहे असा शब्द वापरला जातो त्याच्यावरून दाबे हे आडनाव आपण हवामान खात्याशी जोडू शकतो. भरती येते समुद्राला असं काही वेळेला हवामान खात्यातून सांगितलं जातं, त्यावेळेला भरते हे आडनाव पण आपण हवामान खात्याशी जोडू शकतो. ओहोटीवरून ओहोटे हे आडनाव पण आपण हवामान खात्याशी जोडू शकतो. वातावरणामध्ये सतत बदल होत असतात, हवामानामध्ये सतत बदल होत असतात, त्यामुळे बदल हा शब्द हवामान खात्यामध्ये फार प्रचलित आहे. त्याच्यावरून बदले या आडनावाचा आपण संदर्भ आपण हवामान खात्याशी जोडू शकतो. उबदार हे जे मराठी भाषेमध्ये शब्द आहे किंवा हवामान खात्यामध्ये पण सांगितलं जातं की आज उबदार वातावरण राहील, त्याच्यावरून अबदे उबदे किंवा उबारे उबरे ही आडनाव महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असू शकतात. धूळ या शब्दापासून धुळे आडनाव झालेलं आहे. वाळू या शब्दापासून वाळके आडनाव पडलेलं आहे. धुकं या शब्दापासून धुके आडनाव प्रसिद्ध आहे. तसंच गरम म्हणजे गरमे, उष्णता या शब्दावरून उष्मे
रिमझिम या शब्दावरून रिमझिमे किंवा रमजमे हे आडनाव मराठीमध्ये प्रसिद्ध आहे. बाष्प या शब्दापासून बाशपे किंवा बासपे ही जी आडनाव आहे त्यांचा संबंध जर आपण दुसरीकडे कुठे नाही जोडू शकलो तर आपण हवामान खात्याशी जोडून त्या आडनावाचा आपल्या कुटुंबाचा अर्थ जुळतो का पाहायला काही हरकत नाही. शीत या शब्दापासून शीतले किंवा शीतल ही दोन मराठीमध्ये आडनाव आलेली आहे. विलग या शब्दापासून विलगे हे मराठीमध्ये आडनाव आलेलं आहे. इंद्रधनुष्य याच्यापासून इंदरे आणि धनसे ही दोन आडनावं जर आपल्याला दुसरीकडे कुठेतरी संदर्भ जोडता आला नाही आपल्या आडनावाचा तर आपण हवामान खात्याशी जोडून बघायला हरकत नाही की आपले पूर्वज हवामान खात्यात काम करत नव्हते ज्याच्यामुळे ही आडनावं त्यांना पडलेली आहेत. कुंड याच्यावर कुंडे आडनाव निर्माण झालेलं आहे. विरगा हा शब्द आहे हवामान खात्यात वापरला जातो त्याच्यावरून विरगे आडनाव पडलेलं आहे. पूर्व सूचना असा शब्द सारखा सारखा हवामान खात्यात वापरला जातो त्याच्यावरून पूर्वे हे आडनाव मराठीतलं आपण त्याच्याशी जोडू शकतो. चेतावणी या शब्दापासून चेतन हे आडनाव आलेलं आहे. तरंग या शब्दापासून तरंग हे आडनाव पडलेलं आहे. मेघ या शब्दापासून मेघे मेघनाद असून वेगळी वेगळी आडनाव आलेली आहे. लहर या शब्दापासून लहरे आडनाव आलेलं आहे. आपण नेहमी म्हणतो की हवामानामध्ये हालचाल होते तर हालचाल हा शब्द पण हवामान खात्यातला मोठा रोजच्या वापरातला शब्द आहे. त्याच्यावरून पण हाले चाले हालचाले हलचले अशी जी काही मराठीमध्ये आडनाव असतील ती आपण हवामान खात्याशी जोडून पाहायला हरकत नाही. आपले पूर्वज कधी तिकडे काम करत असतील तर कदाचित ते नाव त्यांना पडलेलं असू शकतं. महापूर हे आडनाव हवामान खात्यात असतं. बऱ्याचदा सांगितलं की महापूर येण्याची शक्यता आहे तर महापूरवरून महापूर हे आडनाव आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. वावटळ या शब्दापासून आपण म्हणतो की याची तुफानाची वावटळ आली किंवा वाळूची वावटळ आली त्याच्यावरून वावटळे आणि वावटे ही दोन आडनावं मराठीमध्ये आलेली आहेत. धूप या शब्दापासून धुपे आडनाव पडलेलं आहे. चांदणी या शब्दापासून चांदणे आणि चांद ही मराठीमध्ये आलेली आडनाव आहेत किंवा त्यात चांदसरे वगैरे बाकीची अनेक अगणित आडनाव आहेत. हंगाम या शब्दापासून हंगमे किंवा हंगमे ही दोन आडनाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येतात. गडगडाट या शब्दापासून आपल्याला गडगडे आडनाव पडलेले दिसून येतं. गडगडणारा तो गडगडे. कडकडाट या शब्दापासून आपल्याला महाराष्ट्रामध्ये कडकडे ही आडनाव पडलेली दिसून येतात. सूर्यप्रकाश या शब्दापासून सूर्यसेन किंवा परकासे ही जी आडनावं मराठीमध्ये आहेत तिथं प्रकाश शब्दाचा सरळ सरळ अपभ्रंश आहे. तर हे जे काही शब्द होते 60-61 शब्द हे हवामान खात्याशी निगडीत शब्द आहेत. त्याच्याशी निगडीत कोणती मराठी आडनावं असू शकतात त्याचा थोडासा आपण धावता आढावा या व्हिडिओमध्ये घेतला. कदाचित या हवामान खात्याशी त्यांचा संदर्भ असेलही किंवा नसेलही पण आपल्या सर्व शक्यता नेहमी ध्यानात घेतल्या पाहिजे. आडनावाचा शोध घेताना किंवा आडनावाचा अर्थ शोधताना कुठल्याही ठिकाणी ते आडनाव जुळू शकतं. तर ही माहिती आपल्याला कशी वाटली? ही आडनावं वगळता पण अजून काही आडनावं तुमच्या लक्षामध्ये येत असतील जी हवामान खात्याशी संबंधित आहेत तर ती आवर्जून खाली तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून आपल्या इतर मित्रांना त्या गोष्टींचं ज्ञान होईल. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. जर आपल्याला आपल्या चॅनेलचा उद्देश आवडत असेल हेतू आवडत असतील विषय आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला नवनवीन विषय आपल्यासमोर येतील त्यांची माहिती घेता येईल. हे अशा अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते आपल्या सर्वांना माहिती आहे. जर आपण कोणत्याही प्रकारे चॅनेलला मदत करू इच्छित असाल तर आपण YouTube मेंबरशिपच्या माध्यमातून त्याचबरोबर सुपर थँक्सच्या माध्यमातून गुगल पे आणि फोनपेचा नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसतो त्याच्या माध्यमातून पण देणगी देऊन चॅनेलला मदत करू शकता. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमान लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. जगतम.